मिसिंग लिंकवर फोटो किंवा सेल्फीसाठी थांबल्यास प्रवाशांना आर्थिक दंडासह गुन्हा दाखल होण्याची शक्यता. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर काही प्रवासी सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी वाहनं थांबवत असल्याचं समोर आले. मात्र हा प्रकार आता प्रवाशांना महागात पडणार असून महामार्ग पोलिसांनी यावर कठोर कारवाई सुरू केली आहे. मिसिंग लिंकवर फोटो किंवा सेल्फीसाठी थांबल्यास प्रवाशांना आर्थिक दंड लागू शकतो, तसंच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. मिसिंग लिंकवर वाहनं 100 ते 120 किलोमीटर प्रति तास वेगानं धावत असतात. अशा परिस्थितीत मध्येच थांबून फोटो काढणं हे अत्यंत धोकादायक ठरत आहे. त्यामुळेच पोलिसांनी अशा प्रकारांवर बंदी घालत दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. मिसिंग लिंक हा प्रकल्प विशेषतः घाटातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी उभारण्यात आला आहे. अशा ठिकाणी वाहनं थांबवणं म्हणजे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणं ठरत आहे. महामार्ग पोलिसांनी स्पष्ट इशारा दिलाय की यापुढे मिसिंग लिंकवर थांबून सेल्फी किंवा फोटो काढणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल केला जाईल. पोलिसांकडून केवळ दंडच नव्हे तर गंभीर प्रकरणांमध्ये गुन्हेही नोंदवले जाणार आहेत. सकाळपासूनच अशा घटनांमध्ये वाढ झाल्यानं पोलिसांनी कडक भूमिका घेतली. कारवाई टाळायची असेल तर मिसिंग लिंकवर कुठेही न थांबता प्रवास करा असं आवाहन महामार्ग पोलिसांनी केलं आहे. मिसिंग लिंक सुरू झाल्यापासून वाहतूक कोंडी आणि अपघातांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा यंत्रणांनी केलाय. पूर्वी दररोज 10 ते 15 अपघात किंवा कोंडीबाबत कॉल्स येत होते, मात्र आता एकही कॉल्स नियंत्रण कक्षाला आला नाही. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. खारेगाव टोलनाक्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा विरोध. टोलमुक्ती न दिल्यास टोलनाका बंद पाडण्याचा मनोज प्रधान यांचा इशारा. मुंबई नाशिक मार्गावरील खारेगाव येथे पुन्हा टोलनाका उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. या टोलनाक्यास आमचा विरोध आहे. या टोलनाक्यावर ठाणेकरांना टोलमुक्ती न दिल्यास आम्ही हा टोलनाका बंद पाडू असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिलाय. मुंबई नाशिक महामार्गावरील माझिवडा ते वडपे या प्रकल्पाचं काम 90% पूर्ण झालं असून येत्या काही महिन्यात या मार्गिकेच्या निर्माणाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्ग आणि समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेनं होणारा प्रवास वेगवान होणार असला तरी वाहन चालकांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. खारेगाव येथील जुन्या टोलनाका भागात नव्यानं टोलनाका उभारण्याचं काम सुरू झाले, त्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं विरोध केलाय. 1998 या वर्षी खारेगाव टोलनाका सुरू झाला होता. टोल वसुली विरोधात अनेक आंदोलनं झाली होती. 2017 मध्ये हा टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्यात आला होता. त्यामुळे ठाणे ते भिवंडी, कल्याण आणि कल्याण भिवंडी, नाशिक, उरण, जेएनपीटी येथील हजारो हलकी जड अवजड वाहन चालकांना टोलपासून मुक्तता मिळाली होती.
टोल वसुली बंद होऊन अवघी 9 वर्ष पूर्ण होत असतानाच माजिवडा वडपे प्रकल्प बांधून पूर्ण झाल्यानंतर टोल वसुली केली जाणार आहे. या वसुलीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा प्रखर विरोध असणार आहे. वाहन खरेदी करतानाच रोड टॅक्स घेतला जात असतानाच पुन्हा टोल आकारणी करून आधीच महागाईनं पिचलेल्या नागरिकांची पिळवणूक करण्याचा हा प्रयत्न आहे. या टोल टॅक्समुळे फक्त सामान्य वाहनधारकांना आर्थिक बुरडण सहन करावा लागणार नाही, तर प्रवास खर्च वाढल्यानं व्यापाऱ्यांकडून जीवनावश्यक वस्तूंचेही दर वाढवले जाणार आहेत. त्यामुळेच आमचा या टोल नाक्याला विरोध असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र हे सरकार पार्श्वभूमताचा आधार घेऊन टोलनाक्याचा विरोध चिरडून टाकणारे यात शंका नाही. त्यामुळे 14 ऑक्टोबर 2024 रोजी ज्याप्रमाणे मुंबईत प्रवेश करणाऱ्या 5ही टोल नाक्यांवर टोलमुक्ती देण्यात आली आहे, त्याच धर्तीवर हा टोल नाक्यावर ठाणेकरांसाठी टोलमुक्ती द्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे. दरम्यान खारेगाव किंवा मुंब्रा येथील नागरिकांना घोडबंदर गाठायचं असेल तर हायवे हा उत्तम पर्याय आहे. मात्र ठाणे शहरात यायचं असताना किंवा पुन्हा परतीचा प्रवास करताना 2 वेळा टोल भरावा लागणार आहे किंवा टोल टाळण्यासाठी द्राविडी प्राणायाम करत कळवा, कोटनाका, जांभळी नाका, खोपट जंक्शन, माजिवडा येथील वाहतूक कोंडीत अडकावं लागणार आहे. त्यामुळे पर्यायी रस्ता तयार करून द्यावा, म्हणूनच ठाणेकरांना टोलमुक्ती द्यावी. खारेगाव टोलनाक्यावर जर ठाणेकरांना टोलमुक्ती देण्यात न आल्यास आम्ही हा टोलनाकाच बंद पाडू असा इशारा मनोज प्रधान यांनी दिलाय. उड्डाणपूल, बोगदे, मेट्रो अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो अशा सुविधा आणि टोलेजंग इमारती यामुळे ठाणे शहर मुंबईनंतरची पहिली पसंती ठरत असतानाच येथील झोपडीधारक पुनर्विकास योजना रखडल्यानं हक्काच्या घरांपासून वंचित राहत असल्याचं समोर आले. जवळपास 36 प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचंही पुढे आले. ठाण्यात 1,12,500 झोपड्यांची नोंद झाली आहे. परंतु त्या तुलनेत आतापर्यंत केवळ 51 ठिकाणीच पुनर्वसन प्रकल्प राबवले गेले असून 7,041 झोपडीधारकांचं हक्काच्या पक्क्या घरांचं स्वप्न पूर्ण झाले, तर 36 प्रकल्प अजूनही मंजुरीच्या फेऱ्यात अडकले असून सुमारे 13,696 झोपडीधारक प्रतीक्षेत आहेत. ठाणे शहरात हजारो इमारती उभ्या राहिल्या असून सध्या 400हून अधिक गृहप्रकल्प सुरू आहेत. दुसरीकडे येथील अनधिकृत धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवण्यासाठी देशातील सर्वात मोठी आणि पहिली क्लस्टर योजना आकार घेते. दुसरीकडे वागळे, लोकमान्य नगर, कळवा, मुंब्रा, मानपाडा आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या झोपडपट्ट्या असून ठाणे शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी अनेक वर्षांपासून पुनर्वसन योजना राबवली जाते, परंतु त्याची गती अत्यंत मंद असल्याचंही समोर आले. मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून ठाणे महापालिका क्षेत्रातील पुनर्विकास प्रकल्पांच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 51 योजनांमध्ये 7,041 झोपडीधारकांना सदनिका देण्यात आल्या आहेत. यामध्ये ओसी म्हणजेच निवासी ताबा मिळालेले केवळ 27 प्रकल्प आहेत, तर वापर परवाना न घेता 1,000हून अधिक झोपडीधारकांना 10 प्रकल्पांचा ताबा दिल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. SRA अंतर्गत 24 योजनांचं काम सुरू असून यामध्ये 269 चौरस मीटरची 1 तर 300 चौरस फुटांच्या 23 योजना आहेत. मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये 12 योजना असून 4 ठिकाणी 269 तर 8 ठिकाणी 300 चौरस फुटांच्या सदनिका आहेत. मात्र योजनांमध्ये प्रगती नसल्याची कबुली खुद्द प्रशासनानं दिली आहे. परिणामी 13,696 झोपडीधारक हवालदिल झालेत. वागळे स्टेट विभागातील कैलासनगर परिसरात बिबट्याच्या वावरामुळे भीतीचं वातावरण. ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या कैलासनगर परिसरात बिबट्याचा वावर आढळून आलाय. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासन तसंच नगरसेवकांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. विशेषतः रात्री बाहेर पडणाऱ्यांनी आणि लहान मुलांच्या पालकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले. ठाणे शहरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर येतो. वागळे इस्टेट, येऊर आणि घोडबंदर या भागाला लागून उद्यानाचा डोंगर असून येथे बिबट्यासह अनेक प्राणी पक्षी आढळून येतात. अनेकदा बिबटे वाट चुकून शहरात आल्याचं यापूर्वी अनेकदा आढळून आलं असून त्याचबरोबर उद्यान डोंगर परिसरालगत असलेल्या वस्त्यांमध्ये बिबट्याचा वावर आढळून आलाय. असं असतानाच आता वागळे इस्टेट येथील कैलासनगर परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. तसंच प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय.
शिंदेंच्या शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक मनोज शिंदे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन करत योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन केले. विशेषतः रात्री उशिरा एकटे बाहेर पडणं टाळावं, लहान मुलांवर लक्ष ठेवावं, तसंच पाळीव प्राणी घराबाहेर मोकळे सोडू नयेत अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. तसंच घनकचरा किंवा अन्न उघड्यावर ठेवू नये, कारण त्यामुळे वन्य प्राणी आकर्षित होण्याची शक्यता असते. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वन विभाग, पोलीस किंवा स्थानिक प्रतिनिधींना कळवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावं आणि शेजाऱ्यांनाही याबाबत माहिती देऊन सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं आवाहन केले. ठाणे शहरात अलीकडील काळात बिबट्याच्या वावराच्या अनेक घटना समोर आल्यात. सप्टेंबर 2025 मध्ये मानपाडा येथील इडेनवूड कॉम्प्लेक्समध्ये बिबट्यानं भटक्या श्वानावर हल्ला केला होता. त्यानंतर डिसेंबर 2025 मध्ये पोखरण रोड क्रमांक 2 परिसरातील बेतनी हॉस्पिटल जवळील बांधकाम साईट आणि सनलाईट इमारत परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. तर जानेवारी 2026 मध्ये वागळे इस्टेटमधील वारलीपाडा भागात बिबट्यानं लोकवस्तीत घुसून एका पाळीव श्वानावर हल्ला केला होता. ही घटना देखील सीसीटीव्हीत कैद झाली होती. सब मिलके आज पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर ठाण्यात भारतीय जनता पक्षाकडून जल्लोष साजरा करण्यात आला. ठाण्यातील भाजपच्या जिल्हा विभागीय कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात एकत्र येत बँडबाजा वाजवत विजयाचा आनंद व्यक्त केला. परिसरात घोषणाबाजी करत संपूर्ण वातावरण जल्लोषमय झालं होतं. यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. सर्वांनी हातात भाजपचा झेंडा घेत भारत माता की जय आणि भाजप जिंदाबाद अशा घोषणा देत विजयाचा आनंद द्विगुणित केला. काही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला, तर एकमेकांना मिठाई भरवून अभिनंदनही केलं. पश्चिम बंगालमधील या यशामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. राज्यभरात विविध ठिकाणी अशाच प्रकारे जल्लोष साजरा होत असून ठाण्यातील हा उत्सव विशेष आकर्षण ठरलाय. मानाची बाब आहे आणि देशवासियांनी याच्यातून मोठा संदेश मिळालेला देशवासियांना आणि सर्व पक्षांना की भारतीय जनता पार्टी जी 1952 पासून जनसंघ आणि 1980 पासून जी भारतीय जनता पार्टी या देशात कार्यरत आहे आणि एक सांस्कृतिक राष्ट्रवादाचा विचार घेऊन या भारतीय जनता पार्टीने काम केलंय. त्या भारतीय जनता पार्टीचा पहिला आधार भारतीय जनसंघ याचे संस्थापक अध्यक्ष माननीय कैलासवासी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पश्चिम बंगालमध्ये आज प्रथमच भारतीय जनता पार्टीला एवढं मोठं घवघवीत यश मिळालंय. म्हणजे ज्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी या विचारांची मुहूर्तमेढ रोवली त्यांच्या पश्चात आज तो पश्चिम बंगाल भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली आलेला आहे आणि हा जो सांस्कृतिक राष्ट्रवादाचा आणि देशहिताचा विचार आता या देशातले नागरिक स्वीकारायला लागलेले आहेत. विभाजनवादी विद्वेषवादी राजकारण आता यापुढे देशात चालणार नाही हे यावरून सिद्ध झालेलं आहे. मला एक सांगा, जेव्हा 60 वर्ष काँग्रेस जिंकत होती किंवा आता केरळला काँग्रेस आली किंवा यापूर्वी जिथे जिथे सत्ता आल्या भारतीय जनता पार्टी येण्यापूर्वी तेव्हा काँग्रेस ईव्हीएम मुळे जिंकत होती का? म्हणजे आता ज्याची सत्ता येते जो निवडून येतो तेव्हा तुम्ही आरोप करता. मला असं वाटतं हे आरोप करणं चुकीचं आहे. जर तुमचा ईव्हीएम वर विश्वास नसेल तर तुम्ही निवडणुका बायकॉट करा की जो पण आम्ही ईव्हीएम करणार नाही. तुम्ही लढता निवडणुका, जिथे सीट येते ती मान्य करता आणि जेव्हा पराजय होतो तेव्हा ईव्हीएम ला दोष देता. जर तुम्हाला ईव्हीएम संशय असेल तुम्ही निवडणुका लढवायला नाही पाहिजेत. यापूर्वी लोक निवडून आले ते ईव्हीएम मुळे आले का? पण त्यामुळे हे सगळं योग्य नाहीये. हे अशा बतावण्या करणं
जो जनतेने जनाधार दिलाय, लोकांनी जे स्वीकारलंय ते सर्वांनी विरोधकांनी पण स्वीकारलं पाहिजे. त्याच्यातच लोकशाहीचा बहुमान आहे.